नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। भाजपने थंड डोक्याने शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार घालवलं। भाजपकडे बहुमत असताना छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं। तब्बल 2.5 वर्ष शिंदे व त्यांच्या मंत्र्यांची मनमानी सहन केली। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद ताब्यात आल्यावर मात्र भाजपने वचपा काढला। गेल्या काही दिवसात भाजप व शिंदे सेना यांच्यात वरचे वर खटके उडताना दिसत आहेत। भाजप विरुद्ध 3 शिवसेना असंच काहीसं चित्र आजच्या घडीला तरी आहे। 3 शिवसेना कोणत्या? तर उद्धव ठाकरे यांची एक शिवसेना, एकनाथ शिंदे यांची एक शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे देखील शिवसेनेतूनच जन्माला आली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांची एक सेना, पण तरीही भाजपला रोखणं यांना जड जातंय, जमत नाहीये। वेगळे राहिलो तर संपू हे ठाकरे बंधूंना कळलं आणि ते एकत्र आले। तसंच शिंदेंना देखील ही बाब उमजली आणि भाजपची शिंदेंना संपवायची रणनीती शिंदेंना समजली। तर राज, उद्धव आणि शिंदे यांचं एकत्र येणं, त्यांच्या पक्षाचं विलीनीकरण होणं आणि भाजपला शह देणारी एक शिवसेना उभी राहणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी ही घटना घडू शकते। पण हे फक्त स्वप्नातच जरी शक्य असलं तरी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या खोलात आपण जाणार आहोत। आज मराठी भाषा हा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र आणतोय। पूर्वी नातेवाईक, नेते, मित्र त्यांच्यातील ही फूट मिटवू शकले नाही, पण मराठी या भावनिक विषयानं त्यांना एकत्र आणलं। यामागे एक मोठं राजकीय वास्तव देखील आहे। भाजपचा वाढता विस्तारवाद, शिंदे गट तयार करून शिवसेना फोडणं, अजित पवार गट वेगळा करणं, हे सगळं ठाकरे बंधूंना दिसतंय। वेगळे राहिलो तर संपू असं त्यांना कळू लागलंय आणि त्यामुळं राज उद्धव युती होताना दिसते आहे। भाजपचे डावपेच मात्र खोल आहे। त्यांनी शिवसेना फोडली, शिंदे गट तयार केला, राष्ट्रवादी फोडली, अजित पवार गट वेगळा केला, पण भाजपला माहिती आहे हे सगळे पक्ष तरीही वाढतच आहे आणि हे अमिबासारखे फोपावत राहिले तर भाजपलाच त्यांना छाटावंच लागेल। शिंदे गटावरची भाजपची गरज आता कमी होताना दिसते। उद्धव राज यांची युती शिंदे गटाला आणखी कमजोर करेल म्हणजे भाजपला नवीन समीकरण जुळवायला मोकळीक मिळेल। सगळ्यात मोठा प्रश्न आहे की युती करायची की विलीनीकरण करायचं। युती म्हणजे 2 वेगळ्या घरात राहून एक असल्यासारखं दाखवणं आणि विलीनीकरण म्हणजे एकच घर एकच चूल। लोकांना भरोसा वाटेल तो विलीनीकरणातूनच, आणि त्यात शिंदेंनी सुद्धा परत येऊन तुकडे तुकडे गँग करून न राहता सर्वांनी एकत्र येऊन एक शक्ती उभी करावी असं अनेकांना वाटतं। नेत्यांना मात्र तसं वाटत नाही, हा भाग वेगळा। पण शिंदेंना ठाकरे स्वीकारतील का हा सुद्धा प्रश्न आहे। पण राज ठाकरे यांच्याशी मतभेद असताना, इतके वर्ष त्यांच्याशी वाद असताना जर ठाकरे त्यांना स्वीकारू शकतात तर मग शिंदे परत यायला तयार असतील तर शिंदेंना सुद्धा स्वीकारायला हरकत नाही। राजकारण आहे, काहीही शक्य आहे, पण शिंदे परत येणं आणि दोन्ही शिवसेनेचं एकत्र होणं ही आता वेगळी गोष्ट झाली आहे। हा मुद्दाच वेगळा आहे। मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही भावनिक गोष्ट आहे, पण राजकारणात भावना पुरेशी नसते। त्यांना जुने वाद विसरावे लागतील, मोठेपणाचं गणित सोडवावं लागेल, कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा लागेल, भाजप, शिंदे गट आणि दिल्लीची रणनीती या सगळ्यातून मार्ग काढावा लागेल। पण भाजप आणि शिंदे गटाला ही युती अजिबात नको आहे, कारण ही युती झाली तर भाजपचं मुंबई महापालिकेवरचं स्वप्न उधळून लागतं। भाजपला मुंबईवर सोबळावर सत्ता हवी आहे। मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर मराठी अस्मितेचा गड आहे। राज आणि उद्धव युती भाजपच्या या स्वप्नात मोठा अडथळा ठरू शकते। राज उद्धव या युतीचं भविष्य संपूर्ण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर अवलंबून आहे। जर ठाकरे बंधूंनी एकत्र लढून 90 ते 100 जागा जिंकल्या तर भाजपची बहुमताची वाट रोखता येऊ शकते। मुंबईवर पुन्हा ताबा मिळाला तर ठाकरे ब्रँड मजबूत होईल। महापालिकेत सत्ता म्हणजे मराठी अस्मितेचा गड राखणं। पण कुठलंच नातं सहज जुळत नाही आणि एकदा फूट पडली, तडा गेला की परत जोडणं अवघड असतं। राजकारणात तर हे नातं अधिकच नाजूक असतं, कारण तिथे मित्र आणि शत्रू बदलत राहतात। ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 2 दशकात याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं। आरोप प्रत्यारोप, पक्षफोड, कटुता सगळं झालं, पण आता ते मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या विरोधाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत। आता ही तात्पुरती जवळीक आहे की पुढे सोबत राहण्याची खरी तयारी आहे, काळच सांगेल। आज उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आहेत, महाराष्ट्रभर नगरसेवक आहेत, मात्र राज ठाकरे यांच्याकडे काही नाही आहे, त्यांच्याकडे प्रतिनिधी सुद्धा नाही आहेत। म्हणून ही युती 2 समसमान ताकदीची नाही, तर एकाकडे संघटन तर दुसऱ्याकडे जनतेशी थेट संवाद आणि प्रभाव अशा 2 शक्तींचं हे मिलन आहे।
आता हे मिलन तात्पुरतं राहतं की कायमस्वरूपी हे बघण्यासारखं असेल आणि त्यातल्या त्यात शिंदेंच्या घरवापसीचा जो अंदाज आपण बांधला आहे तोही भविष्यात खरा ठरतो की नाही हेही काळच ठरवेल। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।